बजरंगभाऊ पाटील आणि क्यूजी पेआर यांच्या वतीनं आज नोकरी महामेळावा घेण्यात येतो आहे. कॅन्डिडेट्सबरोबर तर मी बोलतो आहेच, त्यांचे अनुभव पण घेतो आहेच, पण त्याचबरोबर कंपनी आणि कंपन्यांचे जे काही HR डिपार्टमेंट आहेत, जे रिक्रूटमेंट करतात, त्यांच्या काय अपेक्षा असतात आणि कशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस असते, ते पण तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला त्या गोष्टींची तयारी करून घेता येईल. तर पुणे बेस्ट IT सोल्युशन देणारी एक कंपनी आहे टेक बुल्स. तर या कंपनीचे HR आणि HR टीम माझ्यासोबत आहे. हॅलो सर, आपलं नाव? क्षितिज वैरागडे. मॅम, आपलं नाव? वर्षा शर्मा. क्षितिज सर आणि वर्षाजी हे दोघे आपल्यासोबत आहेत. सर, फर्स्ट ऑफ ऑल मला हे विचारायचं आहे की QJPR आणि बजरंगभाऊ पाटील यांच्या वतीनं हा नोकरी मेळावा इथे आयोजित करण्यात आला आहे. तर इथला तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? नियोजन कसं वाटलं? एक्सपिरियन्स छान आहे, नियोजन पण ठीक आहे, कॅन्डिडेट्स पण लाईक जसे पाहिजे तसे भेटत आहे, पण लाईक आणखी जर भेटलं तर आणखी छान असणार. अच्छा, ये दिल मांगे मोर. पण सर, मला एक गोष्ट कॅन्डिडेट्सच्या दृष्टिकोनातून विचारायची आहे. एखादा कॅन्डिडेट, आता तुमची रिक्वायरमेंट MBA आहे, मार्केटिंग रिलेटेड आहे किंवा टेक्निकल पर्सन आहे, तर एखादा आमच्या इकडचा हा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे इकडचा, तर इथे थोडेसे शाय किंवा इंटरव्ह्यूला घाबरणारे असे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात. तर आपली सिलेक्शन प्रोसेस काय असते आणि आमच्या या भागाच्या दृष्टिकोनातून आपण सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही चेंजेस केलेले आहेत का इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून? सो आम्ही काय करते की कोडिंग टेस्ट असतं आमच्या. काय बोलायचं नाही, काय सांगायचं नाही, फक्त तुम्हाला लॅपटॉपवर बसायचा 1 तास आणि तुम्हाला कोडिंग टेस्ट देते आणि तुम्ही थ्रू झाला, मग तुमचा फर्स्ट राऊंड क्लिअर झाला आहे. आमची प्रोसेस एकदम सिम्पल आहे. तुम्ही डिझर्विंग कॅन्डिडेट आहे, तुम्ही पुढे जाता आणि आमच्या लँग्वेजचा काय बार नाही. इंग्लिश, हिंदी, मराठी, तुम्ही काय पण लँग्वेजला इंटरव्ह्यू देऊ शकते. क्या बात आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे शिकलेले आहात तेच तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही असे बोजड, अवघड IQ टेस्टचे असे कुठलेही प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूला घाबरण्याचं कारण नाही. तर सर, आत्ता जे काही इंटरव्ह्यूज इथे झाले, याच्यामध्ये जे काही कॅन्डिडेट्स आले, तर ते तुमच्या कामाच्या हिशोबाने तितके स्ट्रॉंग होते का? क्वालिफाईड तर असतीलच, पण बाकी गोष्टींमध्ये तुमचे जे काही सिलेक्शन पॉईंट्स आहेत त्यावरती खरे ठरलेत का? काही असे मिळाले? वेल हो, ॲक्च्युली 50-50चा रेशिओ आहे सध्या तर, बिकॉज आतापर्यंत तेवढे कॅन्डिडेट्स आम्ही इंटरव्ह्यू केले नाही आहे, पण आता सुरू करतो आहे पुन्हा सेकंड हाफ म्हणून सुरू करतो, तर बघू आता आणखी काय होते तर. बट येस, जसं अपेक्षा आहे तसे थोडे बहुत कॅन्डिडेट्स भेटत आहे, तर आता समोर बघताय ते सिलेक्शन प्रोसेस. एक्झॅक्ट. इन फ्युचर ज्यावेळी QJPR असा काही प्रोग्राम घेईल, तर त्यावेळी पुन्हा आपण याल? ऑफकोर्स कॅन्डिडेट्सची गरज नेहमी कंपनीला असतं, तसं आम्हाला पण नेहमी राहते, कॅन्डिडेट्सची गरज राहणारच आहे, तर ऑफकोर्स आम्ही रजिस्ट्रेशन करून येणार. माझा एक पॉईंट आहे इकडे. तुम्ही जेव्हा अरेंज करता हे सगळा प्रोग्राम, तुम्ही म्हणजे HR मला असं वाटते की तुम्ही लिस्ट ऑफ कॉलेज यायला पाहिजे. म्हणजे वालचंदला तुम्ही हे सगळं ठेवलं आहे. माझी एक्सपेक्टेशन होती की वालचंदचे पण मुले स्टुडंट होतील, पण मी इकडे आले आणि मला हे सरप्राईज झाला जरा की स्टुडंट्स चांगले आहे दुसऱ्या कॉलेजचे, पण तुम्ही अपफ्रंट लिस्ट शेअर करा. ते अशा फीडबॅक आहे माझा. डेफिनेटली वी विल गो थ्रू दिस. सर, बाकी आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही अतिशय छान अशा पद्धतीनं इथे आम्हाला पण एक तुम्हाला सेवा देण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे QJPR आणि बजरंगभाऊ पाटील यांच्या वतीने मी आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर.